ऑफर मिळाली, कंपनी जॉईन केली, पण 4-5 दिवसानंतर दुसऱ्या कंपनीची त्यापेक्षा चांगली ऑफर आली आणि तुम्ही कंपनीमधून गायब झालात. बऱ्याच जणांबरोबर ही गोष्ट घडत असते, पण याचा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन वरती काही इफेक्ट होतो का? तर यामध्ये 2 सिच्युएशन्स आहेत. त्यामध्ये पहिलं म्हणजे तुमची कंपनी स्मॉल स्केल असेल आणि पीएफ रजिस्टर नसेल, ती कंपनी तुम्हाला पीएफ पोर्टलवर रजिस्टर करणार नाही आणि त्यामुळे तुम्ही फक्त त्या कंपनीसाठी ब्लॅकलिस्टेड व्हाल आणि फ्युचरमध्ये दुसऱ्या एम्प्लॉयरला कळण्याची शक्यता या ठिकाणी कमी असते. अशा वेळेस तुमच्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन वरती काही इफेक्ट होत नाही, पण तुमचं हे बिहेवियर अनप्रोफेशनल आहे. आणि दुसरी सिच्युएशन मध्ये तुमची कंपनी पीएफ रजिस्टर असेल तर अशा कंपन्या तुमचं पीएफ पोर्टलवरती लगेच रजिस्टर करतात आणि अशा वेळेस युएएन पोर्टलवरती तुमची जॉईनिंग डेट दिसणार आणि हे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन मध्ये दिसणार. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन वरती याचा चांगलाच इफेक्ट होतो आणि त्यावेळेस तुम्हाला लेफ्ट विदाउट इंटिमेशन किंवा ॲब्सकॉन्डिंग अशा कमेंट्स येऊ शकतात आणि अशा वेळेस तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन फेल होण्याची शक्यता असते. तर ही सिच्युएशन हँडल करण्यासाठी फक्त एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे जरी तुम्ही 4-5 दिवसामध्ये कंपनी सोडत असाल तरी तुम्हाला एचआरला एक ईमेल करणं गरजेचं आहे, एचआरला इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. त्या ईमेल मध्ये तुम्ही मेन्शन करू शकता, ड्यू टू बेटर अपॉर्च्युनिटी आय एम अनेबल टू कंटिन्यू, कन्सिडर दिस ॲज माय रेजिग्नेशन. हा एक ईमेल तुमचं प्रोफेशनलिझम दाखवू शकतो आणि फ्युचरमध्ये बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनसाठी येणारे प्रॉब्लेम्स टाळू शकतो. त्यामुळे बेटर अपॉर्च्युनिटी आली किंवा दुसरं कुठलंही कारण असेल तरी एचआरला इन्फॉर्म न करता कंपनी सोडू नका. बेटर अपॉर्च्युनिटीसाठी कंपनी सोडणं ही चुकीची गोष्ट नाही, पण एचआर बरोबर कुठलंही कम्युनिकेशन न करता कंपनी सोडणं ही गोष्ट तुम्हाला फ्युचरमध्ये खूप प्रॉब्लेम टाकू शकते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनची पूर्ण सिरीज तुम्ही पाहिली नसेल तर पाहून घ्या. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.